नमस्कार. आदरणीय श्री शरदचंद्र पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. या वाढदिवसानिमित्त त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी ईश्वरचरणी नम्र प्रार्थना. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. 5 दशकाहून अधिक काळ आदरणीय शरद पवार साहेब हे राजकारणात कार्यरत आहेत. या काळात महाराष्ट्राचं राजकारण त्यांच्या भोवती फिरत आलेलं आहे. राज्याच्या आणि देशाच्या राजकारणातील दिग्गज नेते असलेले आदरणीय श्री शरद पवार साहेब यांनी राजकीय वर्तुळात आपले स्थान किती महत्त्वाचे आहे हे वेळोवेळी दाखवून दिले आहेत. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत श्री शरद पवार साहेबांनी अनेक चढउतार पाहिले, पण समोर आलेल्या परिस्थितीला न डगमगता मार काढायचा आणि पुन्हा पुढे राहायचे हे शरद पवार साहेब यांच्या यशाचे सूत्र आहे. या सूत्राच्या आधारावर त्यांनी 5 दशकं राज्यात आणि देशाचं राजकारण गाजवलं आहे. ते सत्तेत असोत वा नसोत, बहुमतात असो वा नसो, शरद पवार साहेब हा घटक महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकारणातील सर्वाधिक महत्त्वाचा मानला जातो. पवार साहेबांचा राजकीय काळ हा महाराष्ट्राचा मुख्य समकालीन राजकीय इतिहास आहे. त्यामुळे या काळातल्या महत्त्वाच्या घडामोडीचा परामर्श घेणे आवश्यक आहे. बारामती येथील एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांनी पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण घेतले, जिथे त्यांनी वाणिज्य पेशव्यात पदवी प्राप्त केली. ते विद्यार्थी राजकारणात सक्रिय होते. पवार साहेब भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या युवा शाखेत सामील झाले. सन 1964 मध्ये भारतीय राष्ट्रीय युवा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाले. महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते श्री यशवंतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पवार साहेब सन 1967 मध्ये महाराष्ट्र राज्य विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. बारामती मतदारसंघातून त्यांनी लढवलेल्या अनेक निवडणुकीपैकी ही त्यांची पहिली निवडणूक होती. पवार साहेबांना श्री यशवंतराव चव्हाण साहेब यांचे हात धरून राजकारणात स्थिरस्थावर आणि प्रस्थापित संदर्भात बराच काळ झाला होता. पवार साहेब मंत्री झाले होते. महाराष्ट्रातील जनतेने सन 1978 मध्ये श्री शरद पवार साहेबांना महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री या भूमिकेत भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आणले. भारतीय राजकारणातले पवार साहेबांचे हे केंद्रस्थान आजही बळकट आहे. सन 1977 मध्ये आणीबाणीनंतर काँग्रेस फुटली. तिचे इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेस असे 2 भाग झाले. यशवंतराव चव्हाण यांच्यासह महाराष्ट्रातले अनेक नेते रेड्डी काँग्रेसमध्ये गेले, ज्यात वसंतराव पाटील, श्री शरद पवार साहेब हे होते. सन 1978 मध्ये जेव्हा महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या, तेव्हा दोन्ही काँग्रेस वेगवेगळ्या लढल्या. जनता पक्ष मोठा पक्ष बनून निवडून आला, पण बहुमतापासून दूर राहिला. मग दोन्ही काँग्रेस एकत्र आल्या आणि या आघाडीच्या सरकारचे वसंतराव पाटील मुख्यमंत्री झाले, तर नाशिरराव तिरुपुडे उपमुख्यमंत्री झाले. जुलै 1978 मध्ये पूर्वगामी लोकशाही दल म्हणजेच पुलोद सरकार स्थापन करून वयाच्या 38व्या वर्षी श्री शरद पवार साहेब हे महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री झाले. 1.5 वर्षाहून अधिक काळ हे सरकार चाललं. दरम्यानच्या काळात देशातली समीकरणही बदलली. सन 1980 मध्ये महाराष्ट्रातलं सरकार बरखा झाल्यावर श्री पवार साहेब बराच काळ सत्तेपासून दूर विरोधी बाकावर राहिले. सन 1988 मध्ये राजीव गांधी यांनी शंकरराव चव्हाण यांना त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात घेतलं आणि श्री शरद पवार साहेब दुसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. सन 1990चे दशक सुरू होईपर्यंत काँग्रेसमध्ये परतून मुख्यमंत्री झालेल्या पवार साहेबांचे पक्षातील राष्ट्रीय स्तरावरचे स्थान महत्त्वाचे झाले होते. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात पवार साहेब संरक्षण मंत्री झाले. सन 1995 मध्ये महाराष्ट्राच्या सत्तेतून बाहेर पडलेले श्री शरद पवार साहेब यांनी सन 1996 पासून दिल्लीच्या राजकारणात ज्या आघाड्यांचं पर्व सुरू झालं, तेव्हा तिथले एक महत्त्वाचे नेते झाले. पुढे काँग्रेसचे लोकसभेतले विरोधी पक्षनेतेही बनले. 1999 मध्ये शरद पवार साहेबांनी पी.ए. संगमा, तारिक अनवर यांच्या सोबतीनं राष्ट्रवादी काँग्रेसची पक्षाची स्थापना केली. सन 1999 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र झाल्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादी अर्थात वेगळे लढले, पण निवडणुकीनंतर महाराष्ट्रातलं चित्र बघता ते एकत्र आले तर सत्तांतराची शक्यता होती. काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र येऊन महाराष्ट्र एक आघाडीची स्थापना झाली. केंद्रात अटल बिहारी वाजपेयी सरकार तिसऱ्यांदा आलं. 4.5 वर्षे चाललं, पण सन 2004 मध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष बनला होता. युपीए सरकार येणार हे स्पष्ट झालं होतं. मनमोहन सिंग पंतप्रधान झाले. राष्ट्रवादी ही आता युपीएचा एक भाग होता. पवार साहेब नव्या सरकारमध्ये सहभागी झाले आणि पुढची 10 वर्षे कृषी मंत्री राहिले. श्री शरद पवार साहेब यांच्या केंद्रीय कृषी मंत्री कार्यकालावधीत बारामती परिसरात स्थापन झालेली शासकीय संस्था म्हणजे ICAR म्हणजे भारतीय कृषी संशोधन परिषदेची राष्ट्रीय अजैविक स्पेस प्रबंधन संस्था माळेगाव खुर्द. राष्ट्रीय अन्न उत्पादन प्रणालीच्या टिकाऊपणावर परिणाम करणाऱ्या अजैविक ताणांच्या व्यवस्थापनासाठी मार्ग शोधणे हे या संस्थेचे उद्दिष्ट आहे. हे विशेषतः वातावरण
आणि पाणी या घटकामुळे विकृती प्रेरित ताणांना तांबून करते, ज्यामुळे पीक उत्पादकतेमध्ये 50% नुकसान होण्याचा अंदाज आहे. हवामानातील बदल आणि जमिनीच्या ऱ्हासामुळे हे ताण वाढण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने संस्थेचे प्राथमिक कार्य सीमावर्ती विज्ञान संशोधनातील प्रगतीद्वारे उपशमन तंत्र विकसित करणे हे आहे. बहुविद्याशाखीय आणि बहुवस्तू संशोधनासाठी ज्ञान देऊन आणि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून शास्त्रज्ञ आणि धोरण निर्मात्यांची क्षमता वाढवण्यासाठी संस्थेची रचना केली जात आहे. ब्लॅक सोल्जर फ्लाय पालन हा विभाग येथील एक नाविन्यपूर्ण म्हणजे इनोव्हेटिव्ह प्रकल्प आहे. ब्लॅक सोल्जर फ्लायच्या विशिष्ट प्रथिनाचा वापर हा कर्करोग याच्या उपचारासाठी होतो असे संशोधन येथे झाले आहे. 5 दशकाहून अधिक काळाचा शरद पवार साहेबांचा राजकीय प्रवास अनेक नाट्यमय घडामोडीने भरलेला आहे. साताऱ्याची पावसातली त्यांची सभा सगळीकडे गाजली. निकाल आले तेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जागा वाढल्या होत्या. या नव्या महाविकास आघाडीचं सरकार येण्याची शक्यता तयार झाली. 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी घेतली. सन 2010 मध्ये ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाचे म्हणजे ICCचे अध्यक्ष झाले. T20ची इंडियन प्रीमियर लीग ही त्या काळात सुरू झाली आणि क्रिकेटचं रूप पालटलं. श्री शरद पवार साहेब 3 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, पण त्यांची त्यापेक्षा अधिक काळ आणि सलग असलेले कारकीर्द म्हणजे केंद्रीय कृषी मंत्री पद. UPA सरकारमध्ये सलग 10 वर्ष ते कृषी मंत्री होते आणि त्या काळातल्या निर्णयांचा शेती क्षेत्रावर परिणाम झाला. त्यापैकी एक निर्णय जो त्यांच्या एकूण कारकिर्दीतही महत्वाचा ठरावा तो म्हणजे 2008 साली केंद्र सरकारने केलेली कर्जमाफी. जवळपास 72,000 कोटीचं देशभरातल्या शेतकऱ्यावर आणि त्यांच्या शेती आधारित असलेल्या उद्योगावरचं कर्ज माफ केलं गेलं. अशा प्रकारची कर्जमाफी या अगोदर सरकारतर्फे देण्यात आली नव्हती. त्या अगोदर कृषी क्षेत्रातल्या संकटावरून त्या सरकारवर सातत्यानं टीका होत होती. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा इथल्या कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या हजारावर झालेल्या आत्महत्या राष्ट्रीय चर्चेचा विषय बनला होता. त्या दुष्काळाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं होतं. या पार्श्वभूमीवर ही कर्जमाफी ऐतिहासिक मानली गेली. अनेक राज्यांनी त्यानंतर त्यांच्या पातळीवर कर्जमुक्ती केली गेली. श्री शरद पवार साहेब यांच्या सामाजिक कार्यासाठी अखंड प्रेरणास्रोत म्हणजे जनता जनार्दन आणि त्यांच्या कन्यारत्न सुप्रिया सुळे. सुप्रिया सुळे ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार गट याच्या एक भारतीय सामाजिक कार्यकर्त्या आणि सध्या सन 2009 पासून बारामतीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकसभेच्या खासदार. सन 2014 पासून लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार गट याच्या नेत्या आणि सन 2023 पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार गट याच्या कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. संसदीय कर्तव्यामधील उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना सन 2025 मध्ये संसदरत्न पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. यापूर्वी त्यांनी सन 2006 ते 2009 पर्यंत महाराष्ट्रातून राज्यसभेच्या खासदार म्हणून काम पाहिले आहेत. सन 2011 मध्ये त्यांनी स्त्री भ्रूण हत्येविरुद्ध राज्यव्यापी मोहीम सुरू केली. अलीकडेच त्यांना सामाजिक सेवेसाठी ऑल लेडीज लीगने मुंबई महिला दशकातील अचिव्हर्स पुरस्काराने सन्मानित केले आहे. श्री शरद पवार साहेब म्हणजे भारतातील सर्वात ज्येष्ठ सामाजिक आणि राजकीय व्यक्तिमत्व. ते 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. तसेच पी नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री म्हणून आणि मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात कृषी मंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसपासून वेगळे झाल्यानंतर सन 1999 मध्ये त्यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. श्री शरद पवार साहेब यांनी सन 2005 ते 2008 पर्यंत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष आणि सन 2010 ते सन 2012 पर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. आदरणीय श्री शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. त्यांना उत्तम स्वास्थ्य, दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी नम्र प्रार्थना. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. धन्यवाद.